उत्तर प्रदेशातील गोरखपूर रेल्वे स्टेशनवरील एका हृदयस्पर्शी प्रसंगाची ही कथा आहे. गीता नावाची 26 वर्षीय तरुणी आपल्या 4 वर्षांच्या मुलासह तिथे बसलेली असते. ती रूपाने अत्यंत सुंदर, गोरीपान आणि निरागस दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर दुःख आणि संकटाचे सावट होते. ती विधवा होती. तिच्या आयुष्यात आधार देणारं कोणीच उरलं नव्हतं. दुपारपासून ती तिथे बसलेली होती. दिल्लीला जाण्यासाठी ट्रेनची वाट पाहत होती. तिच्या पतीचे काही पैसे एका कंपनीमध्ये अडकले होते आणि ते परत मिळतील का याचीही खात्री नव्हती. तरीही ती आशेने दिल्लीला जाण्याचा प्रयत्न करत होती. परंतु ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्याने ती आत चढू शकत नव्हती. तिच्याकडे एक लहानसा बॅग होता. त्यात काही कपडे आणि एक पाण्याचा ग्लास एवढंच होतं. एवढ्याशा सामानासह ती आणि तिचा लहान मुलगा गोलू स्टेशनवर ताटकळत होते. गोलू लहान होता, त्यामुळे स्टेशनवर विकल्या जाणाऱ्या गोष्टी पाहून हट्टीपणाने आईकडे मागणी करत होता. पण गीताकडे पैसे नव्हते. तिने त्याला अनेकदा समजावले, पण मुलं हट्टी असतात. एकदा काही हवंसं वाटलं की ते सोडत नाही. अखेरीस तो जास्तच रडू लागतो. त्यामुळे ती त्याला उचलून आपल्या पदराने झाकते आणि त्याला दूध पाजते. पण 4 वर्षाच्या मुलाचं दुधाने पोट भरणार तरी कसं? तो पुन्हा हट्ट करू लागतो. ही सारी परिस्थिती स्टेशनवर बसलेला मनोज नावाचा एक माणूस पाहत असतो. तो जाणतो की गीता अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहे. तिच्याकडे मुलाला खायला घालण्यासाठी सुद्धा पैसे नाही. त्यामुळे तो उठतो आणि एक मोठं चिप्सचं पाकिट घेऊन येतो. मग ते काही अंतरावर बसून खायला लागतो, या आशेने की गोलू त्याच्याकडे पाहिल आणि तो त्याला बोलवू शकेल. तसंच होतं. गोलू त्याच्याकडे पाहताच मनोज त्याला हाताने बोलावतो. गोलू धावतच तिकडे जातो आणि मनोज त्याला चिप्स देतो. उपाशी असलेला गोलू आनंदाने ते खाऊ लागतो. गीता हे पाहून त्याला हाक मारते, पण मनोज म्हणतो की बाळ आहे, त्याला खाऊ द्या. मनोज त्याला विचारतो की बेटा, आणखी काही खाशील? गोलू आनंदाने होकार देतो. मग मनोज जवळच्या स्टॉलवर जाऊन काही चिप्स, फ्रुटी, चॉकलेट आणि बिस्किटं घेतो आणि एका पिशवीत भरून गोलूकडे आणून देतो. गोलू ते घेऊन मोठ्या उत्साहाने आईकडे धावतो आणि तिला सगळं दाखवतो. ही कथा माणुसकीचा एक सुंदर नमुना आहे. अनोळखी असूनही मनोजने एका गरजू आई मुलाला मदतीचा हात दिला. जीवनात अशा छोट्या कृतींनीही कुणाचं तरी मन भरून येतं. कुणाचं तरी आयुष्य थोडं सुसह्य होतं. गीता आपल्या मुलाला इतकं सामान घेतलेलं पाहते आणि चिडते. ती संतापाने त्याला म्हणते की जा, हे अंकलला परत दे. पण लहान मुलगा होता, त्याला काय कळणार? तो नकार देतो आणि म्हणतो की मी नाही देणार. गीता स्वतः उठते आणि मनोजकडे जाते. ती त्याला म्हणते की भाऊ, आपण इतकं सामान का दिलं? मुलं हट्टी असतात, पण त्याचा अर्थ असा नाही की त्यांना हवं ते आपण दिलंच पाहिजे. मनोज हसत म्हणतो, मुलं तर मुलं असतात, त्याला खाऊ द्या. गीता म्हणते, इतकं तरी तो कुठे खाणार आहे? मनोज सहजतेने उत्तर देतो, तुम्हीही खा. यानंतर तो तिला विचारतो की तुम्हाला कुठे जायचंय? गीता म्हणते की दिल्लीला. मनोज विचारतो, दिल्लीला कोण आहे? गीता हळू आवाजात म्हणते, कोणी नाहीये, फक्त काही दिवसांसाठीच जात आहे, पुन्हा परत येईन. तो विचारतो, कोणत्या ट्रेनने जाणार? ती म्हणते की कोणतीही ट्रेन मिळेल त्यात बसून जाईन. तेव्हा मनोज म्हणतो की माझंही दिल्लीलाच जाणं आहे. वैशाली एक्सप्रेस येते, माझं त्यात कन्फर्म तिकीट आहे, तुम्ही माझ्यासोबत चला. दरम्यान गोलू आणि मनोज यांची चांगली गट्टी जमते. ट्रेन स्टेशनवर पोहोचते. मनोज गोलूला उचलतो आणि गीता त्याच्या मागे मागे येते. मनोज तिला B5 कोचमधील 3ऱ्या एसीच्या डब्यात नेतो. गीता आत शिरताच म्हणते, अरे किती गारवा आहे. मे महिन्यात एसी कोचमध्ये येताच तिला थंड वाटतं. मनोज हसतो आणि म्हणतो, असं म्हणू नका, नाहीतर आपलीच बेइज्जती होईल. हा एसी कोच आहे. ती लाजून म्हणते, मी पहिल्यांदाच ट्रेनमध्ये बसते. एसी कोच असा असतो हे ऐकलं होतं.
पण अनुभव पहिल्यांदाच घेत आहे. ते दोघंही एका जागी बसतात. मनोजचं तिकीट कन्फर्म होतं, पण गीता जनरल डब्याचं तिकीट घेऊन आली होती. तरीही सहप्रवासी त्यांना जागा देतात. आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे पाहून अंदाज बांधू लागतात. वयाने समान असल्याने ते नवरा बायकोसारखे दिसत होते, पण गीताच्या कपाळावर कुंकू नव्हतं. त्यामुळे लोक समजू शकत होते की ती विधवा आहे. काही वेळाने मनोज जेवणाची ऑर्डर देतो. दोघंही जेवतात. नंतर रात्री टीसी येतो आणि तिकीट मागतो. गीता जनरल तिकीट दाखवते. ते पाहून टीसी संतापतो. तो म्हणतो की हे काय, या तिकिटावर तुम्ही इथे कशा बसलात? मनोज लगेच म्हणतो की सर, तुम्ही तिकीट बनवा, दंड किती लागेल ते सांगा. टीसी म्हणतो 1500 रुपये लागतील. मनोज सहजतेने ते पैसे देतो. गीता आश्चर्यचकित होते. ती म्हणते, अहो एवढे पैसे का दिलेत? ही तर लूट आहे. मनोज हसतो आणि म्हणतो, लूट काही नाहीये, हेच नियम आहे. तो पुढे म्हणतो की ठीक आहे, तुम्ही गोलूला घेऊन झोपा, जागा मिळाली तर बघू. गीता झोपण्याचा प्रयत्न करते, पण झोप काही येत नाही. तिला वाटतं यांची सीट आहे, मी झोपले आणि हे बसलेले आहे. ती मनोजला म्हणते की तुम्हीही झोपा. तो म्हणतो की काही हरकत नाही. गीता त्याच्या शेजारी बसते आणि विचारते, दिल्लीला तुम्ही काय करता? तो म्हणतो की मी एका कंपनीत काम करतो. पण तुम्ही का जात आहात? ती हळू आवाजात उत्तर देते, माझे पती 8 वर्ष एका कंपनीत काम करत होते. त्यांच्या पगारातून दर महिन्याला काही पैसे कपात होत होते. ते म्हणायचे, मी सुट्टी घेतली किंवा नोकरी सोडली की मला खूप पैसे मिळतील. मनोज विचारतो, मग तुमचे पती आता कुठे आहेत? गीता उदास होऊन म्हणते, ते खूप दारू प्यायचे. मी त्यांना खूप समजावत होते की दारू पिऊन गाडी चालवू नका, पण ते काही ऐकत नव्हते. गीता म्हणते की माझे पती लग्नाच्या वरातीत बाईकवर होते. एका उभ्या ट्रकला धडकले आणि त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. हे ऐकून मनोज म्हणतो की हे ऐकून खूप वाईट वाटलं, पण हे सर्व कधी झालं? गीता म्हणते की याला 1 वर्ष झालं. मनोज विचारतो की तुमच्या पतीच्या कंपनीने काही मदत करण्यास सांगितलं आहे का? गीता उत्तर देते की हो, सुरुवातीला 6 महिने म्हणत होते की पैसे मिळतील, 50-60 हजार रुपये मिळतील, कदाचित त्याहूनही जास्त. पण आता काही महिने झाले ते माझे फोनही उचलत नाही. त्यांनी मला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं आहे. मनोज म्हणतो की असं बऱ्याच वेळा होतं. कंपन्या अशा वागतात, पण काही हरकत नाही. देवावर विश्वास ठेवा, कदाचित पैसे मिळतील. रात्र खूप झालेली असते. मनोज गीताला म्हणतो की तुम्ही झोपा, आराम करा. गीता झोपायचा प्रयत्न करते, पण पाहते की मनोज बसूनच डुलक्या घेत आहे. ती त्याला म्हणते की तुम्हीही इकडे झोपा, तुम्ही त्या बाजूला आणि मी या बाजूला. मनोजही तिचा ऐकून तिथे झोपतो. एका छोट्या सीटवर तिघं, गीता, मनोज आणि गोलू शेअर करत असतात. झोपताना मनोजच्या पायाचा स्पर्श गीता करायला लागते. ती त्याचा पाय हातात घेते आणि कपाळाला लावते आणि मनोमन विचार करते की किती चांगला माणूस आहे, माझ्यासाठी इतकी मदत करत आहे. ती त्याचे पाय हलकेच आपल्या छातीशी धरते आणि झोपते. सकाळ होते. ट्रेन दिल्लीला पोहोचते. पण जशी ट्रेन दिल्लीला पोहोचते तसेच गीता आणि मनोज एकमेकांच्या मनात पोहोचलेले असतात. मनोज विचारतो की आता कुठे जाणार? गीता एक कार्ड काढते आणि म्हणते की या पत्त्यावर जायचंय, नोएडामध्ये कंपनी आहे. मनोज म्हणतो की तुम्हाला त्या ठिकाणची माहिती आहे का? तुमची काही ओळख आहे का? गीता म्हणते की नाही, पण विचारत विचारत तिथपर्यंत पोहोचेन. मनोज म्हणतो, इतकं सोपं नाही, चला मी तुम्हाला तिथे सोडतो. हे ऐकून गीता भावूक होते. तिच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते की तुम्ही इतकी मदत करताय, मी तुम्ही केलेले उपकार आयुष्यभर विसरणार नाही. आणि जर पैसे मिळाले तर मी तुमचेही पैसे परत देईन. त्यावर मनोज म्हणतो की अरे, पैशांची भाषा करू नका. जर पैशांचीच गोष्ट करायची असेल तर मी मदत करणार नाही. गीता म्हणते की नाही, तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका, फक्त माझ्यासोबत चला. कंपनीत पोहोचल्यावर ते दोघंही कंपनीच्या ऑफिसमध्ये जातात. तिथल्या अकाउंटंट विभागात त्यांना पाठवलं जातं.
तिथे एक व्यक्ती सांगतो की तुमच्या पतीने नॉमिनी म्हणून त्यांच्या वडिलांचं नाव लिहिलं होतं, त्यामुळे 7 ते 8 लाख रुपये त्यांच्याच खात्यात जातील. तुम्ही त्यांची पत्नी असलात तरी तुम्हाला काहीही मिळणार नाही. हे ऐकून गीता हादरते. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिथे मनोज विचारतो की तुमचं लग्न कधी झालं? गीता म्हणते की 6 वर्षांपूर्वी. तो विचारतो, आणि ते इथे कधीपासून काम करत होते? ती म्हणते की 8 वर्षांपासून. मनोज म्हणतो की म्हणूनच त्याने नॉमिनी म्हणून वडिलांचं नाव लिहिलं असणार, त्यामुळे हे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. ते दोघंही ऑफिसमधून बाहेर पडतात. गीता निराश होते. ती म्हणते की आता मी काय करू? सासरच्या लोकांनी आधीच मला दूर केलंय. माझे सासू सासरे मला ओळखतही नाही. देवर आणि जेठ मला त्रास देतात. मी त्यांना विचारलं होतं की माझ्यासोबत चला, मदत करा, पण त्यांनी साफ नकार दिला. जर हे पैसे मिळाले असते तर मी स्वतःसाठी नाही तर माझ्या मुलासाठी काहीतरी केलं असतं. एखादी लहानसं दुकान सुरू केलं असतं. ती निराश होऊन म्हणते, पण आता तर हेही शक्य नाही. मनोज म्हणतो की ठीक आहे, मी तुमच्या सासऱ्यांना फोन करतो. तो गीताकडून त्यांचा नंबर घेतो आणि कॉल करतो. तो सांगतो की तुमच्या मुलाच्या नावे असलेले पैसे फक्त तुम्हालाच मिळणार आहेत. तुम्ही इथे आलात तर चांगलं होईल. सासरे उत्तर देतात की ठीक आहे, 2-4 दिवसात येतो. फोन ठेवून मनोज विचारतो की आता तुम्ही कुठे जाणार? गीता उदासपणे म्हणते, मला काहीच कळत नाहीये की मी फक्त या पैशांच्या आशेवर आले होते. वाटलं होतं की पैसे मिळतील आणि मग मी परत जाईल, पण आता परत जाण्यासाठीही माझ्याकडे पैसे नाहीत. घरून निघताना फक्त 1000 रुपये घेऊन आले होते. आता फक्त 50 रुपये शिल्लक आहेत. हे ऐकून मनोज म्हणतो की ठीक आहे, तुम्ही माझ्या घरी येऊ शकता का? गीता विचार न करता उत्तर देते की हो, जर तुम्ही न्यायला तयार असाल तर मी नक्कीच येईल. मनोज दिल्लीत जनकपुरीला राहायचा. त्याचं स्वतःचं 35 गजाचं 2 मजली घर होतं. वरचा मजला त्याने भाड्याने दिला होता आणि तो स्वतः तळमजल्यावर राहत होता. तो गीताला घरी घेऊन जातो. घरी आल्यावर तो दार उघडतो. 1 महिना दिल्लीत नसल्याने घरावर धूळ साचलेली असते. तो गीताला म्हणतो की तुम्ही आंघोळ करा, मी घर साफ करून घेतो. पण गीता त्याच्या हातातून झाडू घेत म्हणते की नाही, मी साफ करते, तुम्ही आंघोळ करून घ्या. त्यांच्यात थोडीशी मजेशीर खटपट होते. अखेर गीता घर स्वच्छ करते. दोघं आलटून पालटून आंघोळ करतात. नंतर बाहेरून नाश्ता मागवतात आणि खातात. रात्री दोघंही जेवतात. मनोजकडे एकच चारपाई असते. तो गोलूला घेऊन त्यावर झोपतो. गोलू आनंदात असतो. त्याला नवीन घर, नवीन वातावरण सापडलेलं असतं. तो आनंदाने घरात खेळत असतो. गीता खाली चटई टाकून झोपते. मात्र रात्री 12 वाजता दोघंही झोपलेले नसतात. ते एकमेकांशी आयुष्याबद्दल गप्पा मारत असतात. त्याच वेळी गीताच्या फोनवर कॉल येतो. फोन अकाउंटंट डिपार्टमेंटच्या मॅनेजरचा असतो. त्याने गीताचा नंबर घेतलेला असतो. तो विचारतो, कशी आहेस गीता? गीता उत्तर देते की मी ठीक आहे साहेब. मॅनेजर म्हणतो की तुला ते पैसे तर मिळणार नाहीत, पण मी तुला एक संधी देऊ शकतो. गीता विचारते, कशी संधी? तो म्हणतो की तुला चांगली नोकरी लावून देतो, खूप पैसे मिळतील. गीता म्हणते, पण मी तर शिकलेली नाही, मला कोणती नोकरी मिळेल? मॅनेजर हसत म्हणतो, अगं, झाडू पोचाही केला तरी चालेल. ही दिल्ली आहे, दिल वालों की. इथे पैशांची कमी पडणार नाही, आणि तसंही तू खूप सुंदर आहेस. हे ऐकून गीता अस्वस्थ होते. तो पुढे म्हणतो की जेव्हा तू ऑफिसमध्ये रडत होतीस तेव्हा माझं मनही तुटलं. मला वाटलं की तुझ्या जवळ यावं, तुला घट्ट मिठी मारावी. मी अजूनही तुझ्याच विचारात आहे. तुझा चेहरा समोरून हटतच नाहीये. तुला काही कमी पडू देणार नाही. गीता उत्तर देते की साहेब, मला फक्त माझे पैसे हवे होते. जर ते मिळाले असते तर मी माझ्या पायांवर उभी राहिले असते. तो मॅनेजर पुन्हा म्हणतो, अगं, त्या पैशांच्या मागे का लागली आहेस? मी म्हणतोय ना, त्यापेक्षा जास्त पैसे कमवू शकतेस तू. मी काहीतरी विचार करतो, फक्त तूही थोडा विचार कर. त्यानंतर तो विचारतो, आणि सांग, हा जो तुझ्यासोबत होता तो कोण आहे?
दिल्लीमध्ये असे लोक खूप असतात. तुझा उपयोग करून तुला फसवतील. त्याच्या बोलण्याला बळी पडू नकोस. गीता सतर्क होते. गीता थोडं घाबरते. फोन स्पीकरवर असल्याने मनोजही सगळं ऐकत असतो. ती म्हणते की साहेब, मला झोप येत आहे, उद्या बोलूया. मॅनेजर उत्तर देतो, अगं झोप कसली, मी तर अजूनही तुझ्याच विचारात आहे. आणखीन काही बोल, तुझ्याबद्दल सांग. मनोजला हे ऐकल्यानंतर खूप राग येतो. ज्या प्रकारे तो बोलत होते त्यामुळे तो तिच्या हातातून फोन घेतो आणि म्हणतो की साहेब, तुम्ही कसल्या प्रकारच्या गोष्टी बोलता आहात. त्यांची अस्वस्थता आणि त्यांची अडचण मला समजते आणि तरीही तुम्ही माझ्याबद्दल असं बोलत आहात. मी तुमच्यासारखा नाही. इतकं ऐकल्यावर समोरचा व्यक्ती फोन कट करतो. गीता रडायला लागते. ती म्हणते की माझ्या मुलाला त्याने पाहिलं नाही, फक्त मला पाहिलं. मला कळतंय की तो काय विचार करतोय. दुसऱ्या दिवशी तिच्या सासऱ्यांना फोन येतो. अंकलजी, तुम्ही कधी येणार. ते उत्तर देतात की मी 2-4 दिवसात येईन. पण खरी गोष्ट अशी होती की त्यांना समजलं होतं की कंपनीचे पैसे त्यांनाच मिळणार होते, कारण त्यांच्या मुलाने त्यांचं नाव नॉमिनी म्हणून नोंदवलं होतं. त्यामुळे ते ताबडतोब आपल्या दुसऱ्या मुलाला घेऊन तिथून निघून जातात. कंपनीत जाऊन पैसे उचलतात आणि आपल्या घरी निघून जातात. त्यानंतर मनोज त्यांना पुन्हा फोन करतो, पण ते फोन उचलतच नाही. मग तो कंपनीला फोन करतो. तिथे त्याला समजतं की पैसे तिच्या सासऱ्यांनी उचललेले आहेत. कंपनीतूनही त्याला उलटसुलट बोललं जातं. तो पुन्हा अनेकदा तिच्या सासऱ्यांना फोन करतो. शेवटी ते फोन उचलतात. तो म्हणतो की अंकल, तुम्ही असे कसे निघून गेलात. तुमची सून आणि तुमचा नातू माझ्याकडे आहे, निदान त्यांना तरी घेऊन गेले असते. त्यावर ते उत्तर देतात की आमचं त्यांच्याशी काहीही नातं नाही. जर माझा मुलगाच राहिला नाही तर सुनेशी काय संबंध. मनोज म्हणतो की सुनेशी संबंध नाही, पण तुमचा नातू आहे, निदान त्याच्यासाठी तरी काही करायला हवं. ते उत्तर देतात, आमच्याकडे नातवंडांची कमतरता नाही. ते दोघं आमच्यासाठी मरणासमान आहे. पुन्हा मला फोन करू नकोस. त्यांना मी एक पैसाही देणार नाही. आणि फोन कट करतात. हे ऐकल्यावर मनोज सुन्न होतो. पण गीता मात्र फुटफुटून रडते, हंबरडा फोडते. मनोज तिला सावरतो. ती म्हणते की मी कुठे जाऊ, काय करू. मनोज तिला धीर देतो की तू काळजी करू नकोस. या जगात कोणीच कोणाचं नसतं, पण मी आहे. तू टेन्शन घेऊ नकोस. गीता त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडते. त्याचा खांदा पूर्णपणे ओला चिंब होतो. त्यांचा मुलगा गोलूही रडायला लागतो. मनोज म्हणतो की बघ, गोलूही रडतोय, शांत हो. तो तिला खूप समजावतो. शेवटी ती शांत होते आणि तिच्या आयुष्याची सगळी व्यथा सांगते. माझ्या सासरच्या घरात मला कधीच सुख नव्हतं. सुरुवातीला नवऱ्याने खूप प्रेम केलं, पण नंतर तो दारू पिऊ लागला. मी खूप दुःख सहन केलं आणि आज हे दिवस पाहावे लागत आहे. मनोज तिला आणखी समजावतो, पण ती एवढं रडते की आजारी पडते. तिला ताप येतो. मनोज औषधं आणतो. तिच्या कपाळावर पट्ट्या ठेवतो. तिची खूप काळजी घेतो आणि म्हणतो की तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे. तुला खायला घाली, तुझ्या घरी पोचवीन. 15 दिवस उलटून जातात. ना सासऱ्याच्यांचा फोन येतो, ना गीता घरी जाण्याचं नाव घेत होती, ना मनोज तिला काही जाण्यास सांगत होता. मनोज आपल्या कामावर जात होता. त्याच्या घराच्या वरच्या मजल्यावर भाडे करू राहत होते. त्यात एक स्त्री होती. मनोज तिला संपूर्ण कहाणी सांगतो आणि म्हणतो की तू जरा खाली येऊन गीताची काळजी घेत जा. असेच 15 दिवस निघून जातात. मनोज दररोज ड्युटीला जात असे आणि गीता त्याच्यासाठी डबा तयार करून द्यायची. संध्याकाळी तो परत आला की त्याला हसून स्वागत करायची, पाणी द्यायची, कधी कधी त्याच्या डोक्याला तेल लावायची. आणि जो गोलू होता तो तर मनोजशी अगदी मनापासून जोडला गेला होता. 1 महिना निघून जातो. दोघं अगदी नवरा बायको सारखेच राहू लागले होते. फक्त एकच फरक होता, ते वेगवेगळ्या जागी झोपायचे, पण एकमेकांची खूप काळजी घ्यायचे. फक्त शरीर संबंधांशिवाय त्यांच्यातलं नातं पूर्णपणे दृढ झालं होतं. एके रात्री जेवण झाल्यावर झोपायची तयारी सुरू होती.
गोलू झोपून गेला होता. गीता मनोज जवळ जाऊन खाटेवर बसली आणि म्हणाली, तुम्ही मला घरी पाठवणार नाहीत का? किती दिवस आम्ही तुमच्या डोक्यावर ओझं बनून राहायचं? मनोज म्हणाला, का? इथे मन लागत नाहीये का? जायचं मन होते? गीता म्हणाली की मन लागो वा न लागो, जाणं तर भागच आहे. त्यावर मनोज म्हणाला, तू निघून गेलीस तर मी कसा राहीन? गीता म्हणाली, तुम्ही कसेही राहाल, पण जर आम्ही निघून गेलो तर गोलू तुमच्याशिवाय राहू शकणार नाही. तो खूपच जोडला गेलाय तुमच्याशी. तेव्हा मनोज म्हणतो की आणि तुझं काय? तुझं मन लागेल का? हे ऐकताच गीता थोडीशी गप्प बसते. तिच्या डोळ्यात पाणी तरळतं, गाल लालसर होतात आणि होठ थरथरू लागतात. मग ती हळू आवाजात म्हणते, इथून निघून गेल्यावर मी तुमच्याशिवाय जगूच शकणार नाही. या घराविना, तुमच्या विना मी संपून जाईन. हे ऐकून मनोजचीही डोळे पाणावतात. तो तिचा हात हातात घेतो आणि विचारतो, हे खरं आहे ना? गीता म्हणते की हो, हेच खरं आहे. मला माफ करा, मी या नात्याच्या लायकीची नाही, पण मी तुमच्यावर मनापासून प्रेम करू लागले आहे. हे ऐकताच मनोज तिला आपल्या मिठीत घेतो. गीता हुंदके देत रडू लागते. मनोजही भावूक होतो आणि म्हणतो की तू हे सांगायला खूप उशीर केलास. मी तर तुला पहिल्या दिवसापासूनच आवडत होतो. या काळात मनोजच्या आई वडिलांनी त्याच्या लग्नासाठी स्थळं बघितली होती, पण त्याने त्यांना काहीही सांगितलं नव्हतं. मग तो दुसऱ्या दिवशी घरी जाऊन त्यांना सगळी गोष्ट सांगतो. त्याच्या आई वडिलांना गीता आणि गोलूला स्वीकारायला काहीही हरकत नव्हती. मनोज चांगला माणूस होता. त्याची नोकरीही चांगली होती. महिन्याला 40-45 हजार रुपये मिळवायचा. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी आनंदाने त्याच्या निर्णयाला संमती दिली. नंतर काही दिवसांनी मनोज गीता आणि गोलूला घेऊन मंदिरात जातो. देवाच्या आणि संपूर्ण सृष्टीच्या साक्षीने तो गीताच्या भांगेत सिंदूर भरतो. त्या दिवसानंतर दोघे खऱ्या अर्थाने नवरा बायको होता. त्या रात्रीपासून गीताला चटईवर झोपण्याची गरजच उरली नाही. मे 2024 पासून ते आजपर्यंत ते एकत्रच आहेत. खूप आनंदात जीवन जगत आहेत. गोलूही खूप आनंदी आहे. जर मनोज नसता तर गीता आणि गोलूचं काय झालं असतं? ही होती एक प्रेम, समजूतदारपणा आणि नात्यांची गोष्ट. मित्रांनो, तुम्हाला या कथेतून काय बोध घ्यावासा वाटला आम्हाला नक्की कळवा. आपण संपूर्ण कथा ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.